जितेंद्र ठाकूर यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा। आपली विषाणी आहे शिट्टी शिट्टी शिट्टी। नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्या निवडणूक प्रचाराचा मोठा उत्साह नालासोपाऱ्यातील आचोले येथे पाहावयास मिळाला। निवडणूक प्रचार फेरीत यावेळी महिला तरुण कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नालासोपारा विधानसभा निवडणुकीत तरुण उमेदवार क्षितिज ठाकूर हे पुन्हा एकदा 50,000च्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे मत वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर रुपेश जाधव यांनी निवडणूक प्रचारावेळी व्यक्त केले। प्रचार कशा पद्धतीने चालू आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने मिळतोय आणि आपल्याला सांगितलंय की 25 वर्ष आपल्या विभागामध्ये म्हणजे आपल्या वसई तालुक्यामध्ये काही काम झालेलं नाही आहे। या संदर्भात काय सांगाल? आपण बघता आमचा डोर टू डोर प्रचार चाललेला आहे। प्रत्येक नगरसेवकांना जबाबदारी दिली आहे त्यांची वॉर्डची। त्या वॉर्डमध्ये आजी माझी नगरसेवक असतील कार्यकर्ते हे डोर टू डोर प्रचार करायला लागले, कारण आम्हाला माहिती आहे आमचा स्टार प्रचारक आहे हा फक्त आमचा कार्यकर्ता आहे। आमचा मुख्यमंत्री पंतप्रधान बाहेरून कोण येणार नाही, आमचं पंतप्रधान मुख्यमंत्री आहे आणि आमदार हे आमचे कार्यकर्तेच आहेत। त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांवर जास्त विश्वास ठेवतो आणि तेच आम्हाला सगळ्यांना निवडून देतात। यावेळेची जी लढाई आहे ही तुम्हाला सांगतोय आम्हाला बहुमताने आम्ही तिन्ही पण सीटा काढणार आहेत आणि नालासोपाराची सीट ही तुम्हाला आजच बोलतो की 50,000 मताधिक्याने आम्ही निवडून आणणार आहोत। एवढे लक्षात ठेवा की अनेक इलेक्शन आल्यानंतर अनेक लोक काय काय इथे येऊन बोलतात की 30 वर्षे काय झालं, 20 वर्षे काय झालं। अरे बाबा 2009, 2014, 2019, 2024 खासदार कोणाचे होते? कोणाचे खासदार होते? त्यांची जबाबदारी नाही मिळत म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्याच पक्षाला दोष देता। आमचे जितेंद्र ठाकूर साहेब आहेत, हे आमचे तिन्ही आमदार तुम्ही बघता की गेल्या हा जो विकास दिसतो हा फक्त आमच्या आमदारांनीच केलेला विकास आहे। बाकी यांनी दाखवावा का आमचे त्या आमदार नेहमी बोलतात का तुम्ही या लोकांसमोर आणि तुम्ही कामं काय केले ना आम्ही काय का नाही येत, मग यायला पाहिजे ना। आम्हाला आव्हान कोणाचंच नाही वाटत, आमचे कार्यकर्ते फक्त झोपायला नाही पाहिजे। आमचे कार्यकर्ते जर त्याच जुटीने जर आमचं नेहमी काम करतात तेवढं काम केलं आमची सीट ही बहुमताने निवडून येणार।